जब जब होए धर्म की हानि बाढ़ी असुर अधम अभिमानी। राम सिया राम जय जय राम। तब तब धरी प्रभु विविध शरीरा हरहि कृपा निधि सज्जन पीरा। ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते त्या वेळेस जगाचा मालक अवतार घेतो। पहिलं प्रमाण मी तुम्हाला गीतेतलं दिलं, दुसरं प्रमाण मी तुम्हाला तुलसीदास जी दिलं, तिसरं प्रमाण पहा। धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म पळीसी भक्त जना। ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते त्या वेळेस माझा जगाचा मालक अवतार घेतो। थोडं लक्ष द्या कीर्तनाकडे। द्वापार युगाची परिस्थिती तीच आहे। कंस दंत वक्र शिशुपाळ यांचा एवढा सुळसुळाट झाला आणि पाप वाढल्यानंतर सर्वात मोठं दुःख जर कोणाला होत असेल तर पृथ्वी मातेला होते। कोणाला होते? पृथ्वी माता रडायला लागली। गायीचं रूप धारण करून ब्रह्मदेवाकडे गेली। वत्स रूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाहे तो हे सांगत असे, ब्रह्मदेवा ओ ब्रह्मदेवा, या राक्षसांच्या भीतीने राहिले यज्ञ मोडीले कीर्तन पळाले ब्राह्मण। ब्राह्मण देवता यज्ञ करत नाहीये। कीर्तनकार लोकांनी कीर्तन बंद केले, हरिपाठ बंद केला, टाळ बंद केले, पखवाज वाजवणं बंद केलं। मला हे दुःख सहन होत नाही। पापी जे या भक्त दैत्य जे मातले धरणीसी झाले ओझे त्यांचे दिदला असे त्रास ऋषी मुनी सकळ न पूजिते कोणी देवा एक राहिले यज्ञ मोडीले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्यावेने। ब्रह्मदेवानं सांगितलं हे खातं माझ्याकडे, हे खातं कोणाकडे? भगवान विष्णूकडे आहे। सर्व देवता एकत्रित झाले, भगवान विष्णूकडे गेले आणि भगवान विष्णूची स्तुती सुरू केली। शशंक चक्रम सकिरीत कुंडलम सपीत वस्त्रम सरशिरक्षणम सहार वक्षस्थलकस्तो श्रीम नमामि विष्णुम शिरसा चतुर्भुजम श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा। सप्ताह करणारी मंडळी, माझी तुम्हाला विनंती आहे, ऐका। गावामध्ये एक नंबर हलकट माणूस असेल आपल्या, प्रत्येक गावात असतातच बरं ते, जो कधी सत्याला रुपया देत नाही, कधी इकडे येऊन पाहत नाही। तुम्ही लोकांनी फक्त सप्ताह करणाऱ्या मंडळी त्याच्याकडे जायचं आणि त्याला एवढंच म्हणायचं, पाटील तुमच्यासारखा माणूस ना अख्ख्या टाकरखेडमध्ये नाही, ते 5000 रुपये देऊन कॉफी पाजतो तुम्हाला। मग मला एवढंच सांगायचं, आपल्याला याच तोंडाने चांगलं बोलायचं आणि याच तोंडाने काय बोलायचं? तुम्ही सर्व जाणकार मंडळी, पुढारी लोक गोड बोलतात का काम करतात? हो तुम्ही बोला, मी नाही बोलत। पुढारी लोक काम करतात का गोड बोलतात? मग त्यांचा तेवढा गुण घ्या ना तुम्ही त्यांचा तेवढा गुण घ्या ना। आता सध्या तर महाराज योजनांची बरसात चालू आहे, महापूर चालू आहे, बरोबर आहे की नाही? मला तर विशेष वाटतं महाराज, काही पक्षाचे लोक म्हणतात आम्ही 1500चे 3000 करू,
काही पक्षाचे लोक म्हणतात की आम्ही सर्व शेतकऱ्यांची कर्ज माफी करू, सगळ्यांचा सातबारा कोरा करू. काही लोक म्हणतात की आम्ही सोयाबीनला भाव देऊ, कपाशीला भाव देऊ. ही एकाची रचना आहे. आणि काही लोक म्हणतात आमचं सरकार जर आलं तर आम्ही वक्फ बोर्डाची जेवढी काही जमीन आहे तेवढी मुस्लिमांच्या ताब्यात देऊ. आमचं सरकार जर आलं तर आम्ही रामगिरी महाराजाला पहिला अटक करू. जे हिंदुत्ववादी कीर्तनकार आहे त्यांच्या मागे लक्ष देऊ नये का. हे प्रत्येकाची स्ट्रॅटेजी आहे, बरोबर आहे का नाही. कोणाला काय करायचं ज्यानं त्यानं ठरवून घ्यायचं. विठाला विठ्ठल भगवंताचं गोड असं वर्णन केलं. अरे वर्णन जर देवाला आवडत असेल तर माणसाला का आवडू नये. वर्णन जर स्तुती जर देवाला आवडतीये तर तुम्हाला मला स्तुती का आवडू नये. म्हणून माणसाला माझी विनंती आहे, प्रत्येकानं प्रत्येकाशी चांगलं बोला. गड्यानं साच आणि मवाळ मी तोले आणि पण जसं तोंडावर बोलतात तसं माघारी तसंच बोला. काही काही नालायक असे तोंडावर एवढं गोड बोलतात, 12 वाट्याच्या पोटात जाऊन राहून माघारी शेण खाल्ल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे तोंडावरही तेच बोलायचं आणि माघारी सुद्धा तेच बोलायचं. प्रेम सुद्धा तोंडावरच करायचं आणि विरोध सुद्धा कुठं करायचा, तोंडावर करायचा. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. देवाचं एवढं गोड वर्णन केल्यानंतर देवाला एवढं बरं वाटलं आणि देवानं आकाशवाणी केली. आकाशाची वाणी सांगे सकळ, 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 आकाशाची वाणी सांगे सकळाशी कळमळ मानसी करू नका. ए बाबांनो, काळजी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षिल ब्राह्मण गाय भक्त. देवताला आनंद झाला, देवता निघून गेली. पण देवाला काळजी पडली. आपण आश्वासन तर दिलं, पण आता पूर्ण कसं करायचं, बरोबर आहे का नाही. बरं, अवतार घे नाही असं एवढं सोपं नाही. पक्ष स्थापन करायचं म्हटल्यानंतर कमीत कमी 40 आमदार नको का. एखादं युनियन स्थापन करायचं कमीत कमी 100 लोक तर जवळ पाहिजेत का नाही. सप्ताह करायचं, एकटा माणूस कसं सप्ताह करलो. त्याला टाळकरी लागतील, त्याला पखवाजा लागेल, चोपदार लागेल, सगळेच लागतील ना. पैसा जरी तुमचा असा गोड गैरसमज आहे, पैशावाले माणसं सप्ते करू शकतात, अजिबात नाही महाराज. पैशानं तुम्ही माईक सिस्टीम आणू शकता, पैशानं तुम्ही मंडप लावू शकता, लाइटिंग लावू शकता, कीर्तनकार गायक आणू शकता. हे जनता जनार्दन मायबाप पैशाने येत यांना तुम्हाला प्रेमच द्यावं लागेल ना महाराज. प्रेमाशिवाय कसं जमलं. मग सोपं नाही. लक्ष देऊन ऐका. देवाने विचार केला, आपण आश्वासन दिलं, पण अवतार घेणं सोपं नाही. मग भगवंताने पहिलं कोणाकडे गेले, शेषाकडे गेले. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर, चला अवतार घेऊ आता. शेष म्हणजे लक्ष्मी, म्हणजे शेष म्हणजे कोण, लक्ष्मी म्हणजे. शेषाला सांगितलं, ओ शेषराव, अवतार घ्यायचा आपल्याला. शेषाने हात जोडले, म्हणे देवा मी सर्वांच्या नादी लागेल पण तुझ्या नादी नाही लागणार काय. अरे पण काय झालं. अबे मागच्या जन्मात मी तुझा लहान भाऊ झालो देवा, 14 वर्षाचा उपवास करावा लागला मला. अबे तुम्ही दोघं नवरा बायको टरबूज खात होते, खरबूज खात होते, सीताफळ खात होते. साधी एक सीताफळाची फोड सुद्धा तुम्ही मला दोघांनी दिली नाही. त्या इंद्रजिताला मारण्यासाठी मला 14 वर्षाचा काय करावं लागला. रामायणामध्ये खरा वनवास जर कोणाला घडला असेल तर उर्मिलेला घडलेला आहे. आणि लक्ष्मणाला सीतेला वनवास घडला. काही काही मायमावलींच्या घरी चहा प्यायला जर गेलो तर त्या सांगतात, महाराज माझ्या पुरीला सीतेसारखा वनवास. हिच्या पुरीला
हिच्या पुरीच्या त्रासाला कंटाळून सासून फाशी गेला असते. आता तो काळ राहिलेला नाही महाराज. वनवास जो घडलाय सीताई साहेबाला तिच्या चुकीमुळे घडलाय. सोन्यासारखा नवरा असताना त्या हरणीची चोळी शिवायची ही अपेक्षा सीताई साहेबाच्या अंतःकरणामध्ये झाली. आणि महिला मंडळीला सोनं किती आवडल हे तुम्हाला मला सांगता येणार. ज्या दिवशी तुम्ही बाया असाल त्या दिवशीच कळल. तसं कळणार आपल्या तिकडे एखादी म्हैस गाय पळायला लागली तिच्या गळ्यात आपण लोडणं देतो. काय देतो? लोडणंच म्हणतात ना त्याला. काय म्हणतो? लोडणं. एखाद्या माय माऊली उभं करा त्याला म्हणा मावशी हे 50 किलो सोन्याचं लोड नाही, बाईची मान मोडल पण जात नाही म्हणणार मी. एवढं सोनं आवडतं महाराज. आणि आता तर बाबा 80,000 रुपये तोळा झालं. आता फक्त सोनं म्हणायचं आणि पाहायचं, घ्यायचं अजिबात नाही. लक्ष देऊन ऐका. देव हुशार खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची. आता चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सगळा मणी धन्य तो चिठोबा. शेषाला सांगितलं ए शेषा, अबे मागच्या जन्मात तू लहान भाऊ झाला म्हणून तुला माझं ऐकावं लागला. आता तू वडील होई बा सर्वज्ञ. तू या जन्मात द्वापार युगामध्ये माझा मोठा भाऊ, तू जे सांगशील मी ती ऐकेल. भागवतामध्ये 18,000 श्लोक आहे. किती हजार श्लोक आहे? 365 अध्याय, 12 स्कंद आहे. लक्ष देऊन ऐका. एकाही श्लोकामध्ये असं वर्णन नाही दशमस्कंदामध्ये बलराम दादाचं भगवान श्रीकृष्णानं ऐकलेलं कुठंच नाही. कारण की तो बात खबल्याचे ना, खेळतो येण्याची ठरलं महाराज. कौंडण्यपुराशी जावे तुम्ही. लक्ष्मी आई साहेबाला सांगितलं तुम्ही कौंडण्यपुराला जायचं. आणि अवताराची आता वेळ जवळ आली. वसुदेवा देत देव की बहीण लग्नामध्ये विघ्न झाले ऐका. कंसाची लाडकी बहीण वसुदेवाला दिली. थाटामाटात मिरवणूक निघाली. आकाशवाणी झाली. हे कंसा, अबे ज्या बहिणीची एवढी थाटामाटात मिरवणूक घेऊन चालला असणार आहे तिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुला मारणार आहे. खरं सांगा, आपल्या बहिणीचं पोरगा आपल्याला मारणार आहे हे भावाला कळल्यानंतर भाऊ तिला काही पैठणी घेऊन देईल? तो कंस होता ना, घेऊन या खडग मारा या धावला, हात तो धरीला. वसुदेवाने हात पकडला. ए वेड्या, हिच्या पोटी येणारे मुलं तुला मारणार. हिनं काय केलं? स्त्रीची हत्या करू नको, ब्रह्मपातक लागल तुला, कारागृहामध्ये ठेव. पोरग झालं की तुला आम्ही आणून देतो. ठरल्याप्रमाणे कारागृहामध्ये ठेवलं. 2-3 वर्ष गेल्यानंतर सोन्यासारखं लेकरू झालं. वसुदेवानं ते लेकरू हातावर घेतलं आणि कंसाकडे गेले. कंसा, ठरल्याप्रमाणे लेकरू झालं, तुला घेऊन आलोय मारण्यासाठी. कंसाच्या डोळ्याला धारा लागल्या. कंस विचार करायला लागला, आपल्याला तर 8 मारणार होतो की तो मारणार होतो. पहिल्यानं काय केलं? थोडं कंसाचं चरित्र बाजूला ठेव, थोडं आपल्याकडे. कंस हा देव होता का राक्षस होता? 57 वर्ष झाली तुम्ही कालीचे कीर्तन ऐकता. किती? 57 गुणिले 8 किती महाराज लोक मातीत घातली तुम्ही आतापर्यंत विचार करा. म्हणजे माझ्या सगट माझा बी त्याच्यात नंबर आला. 57 गुणिले 8 किती लोक तुम्ही गिळून घेतले. अजून तुमच्यात काही पाहिजे तसा विशेष परिणाम झाला नाही. कंसा देव होता, माया हो का राक्षस होता? काहीतरी बोला. कोण होता तुमचा? भाऊ होता का मांब होता? कोणीतरी असं ना. तुम्ही कथा ऐकताय. कंसा देव होता का राक्षस होता? कंसा राक्षस होता. कोण होता? कंसा राक्षस होता. पण तुमच्यानी माझ्यापेक्षा 1000 पट चांगला होता. तुम्ही म्हणसाल महाराज मग आम्ही कोण आहे? आपण नुसते राक्षस नाहीये, आपण महाराक्षस आहोत. तुम्ही म्हणसाल असं कसं? अरे कंस कमीत कमी जन्माला आलेले पोरं मारत होता. आपण तर एवढे हलकट झालोय महाराज, गर्भातल्या पोरी सुद्धा मारायला लागलोय. प्रत्येकाची धारणा ही झाली की मला पोरगच पाहिजे. पोरं काय दिवे लावतात मला अजून काही कळलं. तुम्हाला दशरथ माहितीये का? तुमच्या टाकरखेडचा नाही, राजा दशरथ. त्याला 4 पोरं होते, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. मग दशरथासारख्या बापाला जर पोराने पाणी पाजलं नाही तर आजकालच्या दशरथांनी अपेक्षा करायची मुलींची हत्या करू नका, गर्भाची हत्या करू नका. हे मार्गदर्शन तुम्हाला आणि मला कंसाने केलेलं आहे. राक्षसाने माणसाला मार्गदर्शन केलंय. अरे तुम्ही आणि मी रावणाचं नाव खराब केलंय, पण अख्खं रामायण वाचा. मला वाटतं लकडे दादांच्या मुखातून तुम्ही रामायण ऐकलंय. लक्ष देऊन ऐका. रावणाला 10 तोंड होते का नाही हो? मग डोळे किती झाले? 10 दोन्ही. लक्ष देऊन वाक्य ऐका. रावणाला 10 तोंड होते, 20 डोळे होते. पण रावणानं जन्मामध्ये फक्त एकाच माय माऊलीकडे वाईट नजरेने पाहिलं. तिचं नाव आहे सीता. काय? सीता. अरे 10 डोळे 20 डोळे असताना सुद्धा त्या माणसानं जीवनामध्ये एकदा एका माय माऊलीकडे वाईट नजरेने पाहिलं. आपले 2 असून सुद्धा आपल्याला कोणीच चांगलं दिसत नाही महाराज. म्हणून तो कोपर्डी सारखे बलात्कार महाराष्ट्रात घडायला लागले ना.
2-2, 3-3 वर्षाच्या लेकरावर अत्याचार व्हायला लागले, याचं कारणच आपले डोळे खराब झालेले. मला तर वाईट वाटतं महाराज, आपण गण आधुनिक युगामध्ये महासत्तेकडे वाटचाल करत आहोत, पण विचाराची बैठक जर पाहिली महाराज तर महाराष्ट्र नव्हे ददेशातले सगळे लोक विचाराने भिकारी झालेले. विठ्ठल विठ्ठल दया आली कंसाने सोडून दिलं, पण पुण्य सारावया भेटे देव ऋषी वदी बालकासी. नारद जे आले कंसाकडे गेले ना, असे बोट केले, 1 2 3 4 5 6 7 8. अरे इकडनं मोजलं की इकडचा आठवायतो, इकडनं मोजलं की इकडचा आठवायतो. तो देव आहे, तो काहीही करू शकतो. आता हा कंस विनाशकाले पहिलंही मारलं, दुसरंही मारलं, तिसरंही मारलं, चौथंही मारलं, 6ही मारित दुराचारी, 7वा जो गर्भयोग माया नेतर आश्चर्य करीत जगा माझी. 8व्याची तयारी सुरू झाली. नामदेवराय वर्णन करतात पहा. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, देवकीचे सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. अवताराची वेळ जवळ आली. देवकी मातेचं चेहऱ्याचं तेज सूर्याही पेक्षा तेजस्वी दिसू लागलं. व्यवहारात असा नेम आहे, विज्ञान असं सांगते. तुमच्याही घरात माता माऊली आहे, माझ्याही घरात माता माऊली आहे. एखादी माय माऊली जर गर्भवती असेल, तिला 7वा 8वा 9वा महिना जर चालू असेल तर शास्त्र असं सांगते, तुमच्याही घरात मुलगी, माझ्याही घरात मुलगी, त्या माय माऊलीचा चेहरा एकदम गोरा पान दिसतो. का? त्या गर्भाचं तेज तिच्या चेहऱ्यावर आलेलं असतं. कुठं आलेलं असतं? चेहऱ्यावर. मग माझं उदाहरण संपलं. एखादं शेंबडं पोरगं जन्माला यायचं असेल तर तुमची माझी आई बहीण एवढी गोड दिसती. ज्या माय माऊलीच्या गर्भामध्ये साक्षात जगात सर्वात सुंदर व्यक्ती असेल, त्या माय माऊलीचं तेज किती सुंदर असेल महाराज. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. अवताराची वेळ जवळ आली. सर्वांना चरित्र न्याते. दशरथे मारिला तोचे होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसु नाम तिथी बुधवार असे शुक सांगत असे. अयो निसंभवनो एकाही श्रमी नामयाचा स्वामी प्रगट. 8 वर्षाची मूर्ती देवकी माते समोर प्रगट झाली. देवकी रडायला लागली. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी, जनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी, झनी कंसासी कळेल माझ्या बाळासी. रडायला लागली देवकी माता. जगाच्या मालकाला सांगितलं, गाई काळजी करू नको ग, मी देव आहे, विश्वाचा मालक आहे. कंस माझं काय करणार आहे? त्याचं तेरस खाल्लेलं आहे मी, तू ताण नको घेऊ, फक्त मी सांगतो तेवढं तू कर. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, माया उपजली तेथे हो, ठेवी मज आणि येथे. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला,
उचलिला कमळापती पायाची वंदने गळिती. भगवंताला उचललं गोकुळामध्ये नेऊन ठेवून मायेला घेऊन आले. रडे माया करिया कांत नामा मने उडती दूत. 8वा जन्माला आला म्हणून कंस धावत पळत जन्माला आलाय. 8वा जन्माला आलाय. 8वा जन्माला आलाय. कंस पळत आलाय. देवकी माता रडायला लागली. ए दादा, हा मुलगा नसून मुलगी बे, तुला मुलगी काय करणार आहे? पण मरणाची भीती अंतःकरणामध्ये असल्यामुळे ज्या ठिकाणी 6 मारले त्या ठिकाणी मारण्यासाठी गेला, हातातून सटकले. तुझा लागे वधी उपजला मजादी. कंसाचं चरित्र थोडं बाजूला ठेवू. वयाच्या 65व्या वर्षी नंदबाबाला मुलगा झाला होता. कितव्या वर्षी माया हो? 65व्या वर्षी. आपल्याला 25व्या वर्षी झाला तरी आपण अख्ख्या टाकर खेडेल पेढे वाटतो. पेढेगा पेढे, पेढेगा पेढे. कशाचे? लेकरं झाल्यानंतर पेढे वाटायचे नाही. ज्यांनी पोरं झाल्यावर पेढे वाटलेले त्यांना म्हातारपणी जोडेच खावं लागलेले. सर पेढे कधी वाटा? 80 वर्षाचे झाले तुम्ही, 70 वर्षाचे झाले आणि दोघं लेक तुमची एवढी सुंदर सेवा करतात जशी पुंडलिकानं मायबापाची केली. तदनंतर अख्ख्या गावाला साखर वाटा की मी भाग्यवान बाप आहे, माझ्या पोरांची सेवा करतात. तुम्हाला लेकर होता त्यात काय नवले? कुत्र्याले काय काय टायमाला 15-15 पिले होतात महाराज. तुम्ही मी काही लय वेगळे असं नाहीये, फक्त तुम्ही माणसं आहे ते जनावर आहे. जीव तर सारखाच आहे ना. अरे तुम्हाला आणि मला श्रीखंड खाण्यात जेवढा आनंद आहे तेवढ्याला डुकराला विष्ठा खाण्यात येते. त्याच्या विषयामध्ये फरक अजिबात नाहीये. तुम्हाला जेवढी सुंदर रूम एसी मध्ये झोप येते तेवढी सुंदर झोप डुकराला नालीमध्ये येते. त्याच्यामुळे त्या सुखात काही बदल नाहीये. तुमची माझी धारणा आहे ती. बरं ऐका, तुमच्याकडे आधार कार्ड आहे, तुमच्याकडे पॅन कार्ड आहे, तुमच्याकडे 15 एकर जमीन असून तुम्ही दारिद्र्याच्या रेषेखाली आहे. म्हणजे इतके हलकट लोक आहे महाराज. जेवढे काही पिवळे कार्ड आहे तेवढे सगळे पैशावाल्या इकडेचे, गरीबाकडे अजिबात नाहीये. ज्याच्याकडे 100 एकर जमीन आहे त्याला रॅशन भेटते 2 टाइम. बरोबर आहे का नाही? मग तुमच्याकडे आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, सगळं आहे महाराज. मोदी साहेबाचे 2000 येतात, बायाला 3000 ह्या सरकारचे सुरू झाले, सगळं आहे तुमच्याकडं. मग तुम्ही एवढं काही असताना जमीन आहे, घर आहे, दार आहे, ज्ञान आहे, तुम्ही तुमच्या 2 पोरांना शिकवता. यात काय नवले? कुत्र्याकडे कोणतं कार्ड आहे हो? आधार कार्ड नाही, पॅन कार्ड नाही, त्याच्याकडे घरकुल आहे का? काहीच नाही ना महाराज. ते जिथं भेटल तिथं राहतं, जिथं भेटल तिथं खातं. मग त्याच्याकडे काही नसताना तरी सुद्धा कुत्रं एका टायमाला 13 पिल्याचं संगोपन करतं महाराज. किती पिल्यांचं संगोपन करतं? एका टायमाला 10 15 पिल्याचं संगोपन करतं. मग कुत्र्याला सुद्धा आपल्या लेकराला जगवायची अक्कल येतं. तुम्ही तुमच्या लेकराला जगवता. यात काय नवले? तुमच्याकडे सगळंच आहे ना. हे बघा, स्वतःच्या माणसाने स्वतःचा विचार करणाऱ्या लोकांचा इतिहास कधी या देशात झालाच नाहीये. लक्ष देऊन ऐका. स्वतःचा विचार करणाऱ्या, लेकरांचा विचार करणाऱ्या, बायकोचा विचार करणाऱ्या लोकांचा इतिहास महाराष्ट्रात झालाच नाहीये. इतिहास फक्त समाजाचा विचार करणाऱ्या लोकांचा झालेला आहे. तुमचा माझा इतिहास कसा होईल महाराज? छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन पहा, महाराणा प्रतापांचं जीवन पहा. यांनी जीवनभर फक्त आणि फक्त कोणाचा विचार केलाय? समाजाचा विचार केला. वयाच्या 65व्या वर्षी नंदबाबाला मुलगा झाला. कितव्या वर्षी? प्रत्येक गवळण गवळणीला सांगू लागले, अगं ऐकलंस का? गवळण म्हणती हो, म्हणती गवळणीला असेल तर बॅनर
लावायची गरज, पत्रिका छापायची गरज, फेसबुकला यायची गरज नाही, इंस्टाला यायची गरज नाही, व्हॉट्सअप नाही, काहीच नाही. फक्त एखाद्या माय माऊलीला जवळ घ्यायचं, तिच्या कानात सांगायचं, माय तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू? अख्ख्या पंचकृषीला माहित होत जर शब्द तोच शिल्लक राहतो, तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू? प्रत्येक गवळण सांग, ए अगं कळलंय का तुला, यशोदेला मुलगा झालाय. काय आनंद आहे महाराज. वाण घेऊन या ताटी नंदा घरी झाली दाटी, सुयनीची गलबला झाली, दासी जणी हेल घाली. आजी हेल कळतं तुम्हाला? हेल आता इथल्या जुन्या म्हाताऱ्याला माहित असेल, नवीन पोरीला काही माहित नाही. हेल म्हणजे ही पद्धत अशी होती, चष्म्यावाली आजी माहिती आहे तुम्हाला? हेल 40 वर्षापूर्वी, 45 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी अशी परंपरा होती. बहुतांशी मुलींची डिलिव्हरी करण्यासाठी एखादी माय माऊली गावात राहायची, जुनी म्हातारी राहायची, तीच बाळंतपण करायची. आणि एखादी मुलगी बाळंतीण झाली की तिच्या गल्लीतल्या जेवढ्या काही माय माऊल्या काय करायच्या, हंड्यानं पाणी घ्यायचे आणि तिच्या राजनात टाकायचे. याला काय म्हणत होते? आता ही पद्धत बंद झाली. तुम्ही म्हणाल महाराज का? आता 100%पैकी 100% मुलींची डिलिव्हरी चिखलीला व्हायला लागली. मग पाणी घेऊन चिखलीला जाता का? कोरकर साहेब तीच जातात, कोणाचीच जातात, अवघड आहे ना महाराज. दिवसांदिवस पद्धत काय झाली? बदल झाली. पूर्वी माय मावल्यांकडे कामं होते, शरीर चांगले होते, आता काही कामच राहिले नाही ना महाराज. त्याच्यामुळं काम कमी झालं की रोग वाढतात, काम कमी झालं की काय होतं? रोग वाढतात. आता हे जे म्हातारे लोक दिसतात ना, याच्यानंतर आपण म्हातारे होणार नाही पोराव. आपली लाईफ 55 खूप झाले. हे जे म्हातारे पोतारे यांचे फोटो टीपीवर ठेवा, परत नंतर तुम्हाला महाराष्ट्रात म्हातारे पाहायला भेटणार. 70 वर्षाचे लोक काही तरी त्यांना बीपी नाही, शुगर नाही, कोणताच त्रास नाहीये. आता इथं 16 वर्षाच्या पोराला शुगर व्हायला लागली, 16 वर्षाच्या पोराला बीपीचा त्रास. अरे 15-16 वर्षाच्या पोराला हृदयविकाराचा झटका येतो, याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असेल? आता तुम्हाला मरण्यासाठी म्हातारा व्हायची गरज? तुम्हाला कोणत्या, जो कोणी माझ्या शत्रूला मारल त्याला अर्ध राज्य बक्षीस. पहिला येडा पुतना मावशीने उचलला होता. कोणी उचलला होता? तुम्ही असं नका समजू की सरकार आताच महिला मंडळीच्या मागे आहे. त्यावेळेस सुद्धा महिला मंडळी पुढेच होत्या, बरोबर आहे का नाही? तुम्हाला असं वाटत असेल पुरुषांना की लाडकी बहीण योजना, हा पहिल्यापासून महिलांना आरक्षण कुठेहीच आहे. महाराज मला सरकारला सुद्धा एक प्रश्न विचारायचा, यांना लाडकी बहीण करण्याच्या लाडका कीर्तनकार योजना सुद्धा राबवली पाहिजेत का नाही? एखादा लाडका गायक, लाडका वादक, फक्त लाडक्या बहिणींना माझी विनंती, माया हो, ज्या भावाने तुम्हाला 4-4, 5-5 हजार रुपये दिले त्यांच्या मागे उभे राहा बरं, नाही तर रावणांच्या मागे जासाल. तुम्ही फक्त त्याच्या मागे उभे राहा. आपलं सरकारमध्ये खूप वजन आहे, 2-3 हजार मी वाढून द्यायला लावतो, बरोबर आहे का नाही? ज्याचं खाव मीठ त्याचं काम करावं, केलंच पाहिजेत ना महाराज. ज्याचं खाव मीठ त्याचं काम करावं नीट. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही कोणत्या पक्षाचे? मी फक्त माझ्या मायबापाचा आहे, मी कोणत्या पक्षाचा नाहीये. सर्व पक्ष जन्माला येण्याच्या अगोदर 700 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या खांद्यावर भगवी पताका होती. कोणती पताका होती? भगवी पताका. आम्ही फक्त हिंदू धर्माचे प्रचारक आहोत, बाकी आम्हाला काही घेणं देणं. महाराष्ट्रातल्या कोणत्याच कीर्तनकाराला काही पेन्शन चालू नाही, काही महिना चालू नाही, काहीच चालू नाहीये. मग तुम्ही म्हणसाल असं का? अरे मुस्लिम धर्माच्या मौलानीने जर सांगितलं, त्यांनी जर फतवा काढला, तर भारतातले सगळे मुस्लिम जर त्यांच्या पाठीमागे जात असाल तर संप्रदायाच्या साधूच्या मागे तुम्ही लोकांनी गेलाच पाहिजे. चुकीचा फतवा काढणार नाहीये. महाराष्ट्रातल्या कोणत्याच कीर्तनकाराने आतापर्यंत तुम्हाला दारू पिण्याचं ज्ञान दिलं का? पत्ता खाण्याचं अजिबात नाहीये. अरे संप्रदायाने हा महाराष्ट्र जिवंत ठेवलेला आहे. जर ज्ञानोबराय तुकोबरायचे विचार जर या महाराष्ट्रात नसते तर या महाराष्ट्राचं बिहार कधीच झालं असतं. तुम्ही आज लोक एका छत्राखाली आले, आज तुम्ही सगळ्यांकडे चांगल्या भावनेनं पाता प्रेमानं बोलता. हे उपकार काही सरकारचे नाहीये, हे चांगले संस्कार फक्त माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचे विचाराचे. तातडीने मीटिंग भरवली, सांगितलं जो कोणी माझ्या शत्रूला मारल त्याला अर्ध राज्य बक्षीस. पहिला येडा पुतना मावशीने उचलला. पुतना मावशी म्हणे दादा, ए दादा 2 दिवस झाले ते पोरग जन्माला येऊन एवढा हातभर बी नाही येते, त्याला मारण्यासाठी अर्ध राज्य काय करायचं हे काम मी तुझं फ्री करून देते. सुंदर असा शृंगार केला आणि पुतना कडे गेली, यशोदा मातेकडे गेली, दरवाजावर थाप टाकली. ए यशोदे, यशोदे दार उघड, यशोदे दार उघड.
यशोदेनं दार उघडल्यानंतर अगं लेकरू झालंय तुला, सोन्यासारखं बाळ झालंय, सांगितलं नाही. यशोदा म्हणली खूप धावपळ होती ग, खूप मोठे कार्यक्रम होते त्याच्यामुळे लक्षातच राहिले. कुठे आहे ग तुझं बाळ? यशोदा म्हणली खूप रडत होतं ग, आत्ताच त्याला 5 लाईन झोपी घातलंय. देव पाळण्यातल्या पाळण्यात विचार करतो किती भोळी माय माझी, माझं बवणीचं गिऱ्हाईक परत गेलं तर माझा धंदा चांगला होणार. दुकानदार लोक एवढे हलकट असतात महाराज, बवणीचं गिऱ्हाईक किती का खराब असे ना त्याला परत जाऊ देत. सोमवारच्या दिवशी चिखलीच्या बाजारात एक बाई वांगी विकत होती. एक माणूस तिच्याकडे गेला, मावशी वांगे काय किलो आहे ग? ती म्हणली दादा 25 रुपये किलो. अगं टाकरखेडला खूप मोठा कार्यक्रम चालू आहे ग, आणि मसाला वांगे करायचा आहे, कीर्तनकार महाराज लोकांना आज आमच्याकडे भंडारा आहे, बिट्ट्या करायच्या मस्त वरण तूप आणि बर 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 मग काय इच्छा आहे? काही नाही, 20 रुपयाने द्या ना. तो माणूस म्हणला. ती म्हणे दादा पाणी नाही, पाऊस नाही, वांग्याला भाव नाही, या वांग्यावरच माझ्या लेकरांचं शिक्षण आहे, रूम भाडं द्यावं लागतं. दादा असं करा 2 रुपये कमी करते, ती 20 रुपयाने का? हा म्हणायचा 20 आणि ती म्हणायची ती 20. हा म्हणायचा 20 ती म्हणायची ती 20. बाई वैतागली, म्हणे भाऊ मला तुला वांगे द्यायची नाही, तू दुसऱ्या दुकानावर जा. बोल बच्चन होता, हुशार होता. तू म्हणे असं वेड्यासारखं करू नकोस, माझ्या हाताने बवणी करून बघ, संध्याकाळपर्यंत तुझं एकही वांग शिल्लक राहणार. बाई थोडी जुनी होती, मराठवाडी होती, थोडी बोलायला खरट होती. म्हणे का रे मेल्या, तुझ्या हातामध्ये अशी काय जादू आहे? हा तिला सांगत होता, बाई माझ्या बापाची 100 एकर जमीन ह्या हाताने गमवली ग मी. तुझं टोपल्याभर वांग्याचं काय घेऊन बसले? बवणीचं गिऱ्हाईक परत जाऊ द्यायचं नाही. देव रडायला लागला महाराज. रडायला लागल्यानंतर पुतना भगवंताकडे गेली आणि भगवंताचं ते गोड स्वरूप पाहिलं, किती सुंदर आहे माझा जगाचा मला. बर हा पीड मनटवर वपु कर्ण यो कर्णिकारम बिभ्रतवासम कनक कपिशम वै जयंतीच पाहिली वेदलावी बैसे जीवे जडू पाहिला पाहिला सुद्धा काय गेली, विसरून गेली. जगाच्या मालकाला उचलल्यानंतर आकाश मार्गाने निघून चालली. दूधही पेलं, विषही पेलं, पंचप्राण. ज्यावेळेस देव ओढायला लागले त्यावेळेस पुतना घाबरली आणि जगाच्या मालकाला सांगते, देवा सामुंच मुंचालमिती प्रभासने स्विड्डमाला अखिल जीव मर्मिनी विवृत्त नेत्रे चरणो भुज महु प्रसन्न गात्रा श्रीपती रुरोदहा. देवा सोड, देवा सोड. पुतनेनं देवाला सांगितलं, पुतने पहिलं तुम्ही कोणाला धरत? एकदा का कोणाला धरलं तर मरेपर्यंत सोडत. गोविंदा ये नमो नमा. पुतनाही मारली, माबळ भट्टही मारला, अगं बगरिटा मारीला, बाळपणी अवघी दैत्य खानी बुडविली. आता जगाचा मालक रांगायला लागला, कारण आपल्याला लगेच मोठं करणं आहे. 11:45 पर्यंत आपण त्याला लग्नाच्या वयाचं करू, ताण नका घेऊ, अजून 10 मिनिटं लक्ष. त्याला लहान करणं सुद्धा माझ्या हातात आहे, मोठं करणं सुद्धा मी ठरवणार. आता देवाला कधी लहान करायचं, कधी मोठं करायचं. आणि जगाचा मालक रांगायला लागला. नामदेवाय वर्णन करतात, तळवे तळ हात टेकी
उजडिले येणे सिंके हो तोडिले दया दुधाचे भसिले ओलंडिले ताकाते ऐसे जरी मी जाणते यमुना पाणी आणत जाते करुणी कृष्णाची बांधिते शिष्या शिक्षा लाविते गोविंदा ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार भक्त पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी रांगायला लागला जगात मला गल्ली पोळीत फिरायला लागला सगळ्या पोरांकडे पाहिलं पोराच्या तब्येती अशा वाळून गेल्या होत्या सगळ्या पोराला एकत्रित केलं पोरांना सांगितलं का रे पोरं म्हणले काय देवा आपल्या चिखली परिसरामध्ये एवढ्या बिअरवर असताना वाळून का गेले असं देव म्हणला नाही असं तुम्ही लगेच असले असं देव म्हणला नाही असं मला म्हणायचं तुम्ही लगेच अगोदरच सगळ्या गोपाळांना एकत्रित केलं सांगितलं पोरांनो एवढं दही दूध तुपलोणी आपल्या गावामध्ये असताना असे वाळून का गेले पोरं रडायला लागले पोरं सांगायला देवा जेवढं काही दही दूध तुपलोणी तेवढं डेरीला काही राहत नाहीये माझी विनंती गड्यानं तुम्हाला अरे अभागी लोक आहोत महाराज आपण 4-4, 5-5, 10-10 गाई सांभाळतो म्हशी सांभाळतो पण आपल्या चहाला दूध नाही महाराज या महाराष्ट्रात असे काही लोक आहे गाय काय खातील कुठं राहते हेही माहित नाही तरी ते लोक 2 टाइम तूप खातात याचा विचार करा ह्या लेकरांना थोडं दही दूध तुपलोणी खायला द्या लोकांना असं वाटतं मांसाहार केलं की तब्येत सुधारते कोण म्हणते तुम्हाला अजिबात नाही आतापर्यंत या भारतावर राज्य तूप खाणाऱ्यांनीच केलं अंडे कोंबडे खाणारे रेतीव करतात महाराज ही वस्तुस्थिती आहे 48 कलेक्टर या महाराष्ट्रात ही वस्तुस्थिती मी काय असं काही बगलातून आलं सांगतो तुम्ही अभ्यास करा गुगलवर सर्च करा 48 ते 49 कलेक्टर असतील त्यातले 38 ते 37 कलेक्टर ब्राह्मण समाजाचे याचा विचार करा महाराष्ट्रातले देशातले जेवढे टॉप 10 दिग्दर्शक आहे जेवढे मोठे गायक आहे जेवढे मोठे क्रिकेटर आहे त्यांचे तुम्ही आडनाव तपासा तुम्हाला तेच दिसतील चुकून एखादा कलेक्टर पाटील समाजाचा आला असेल आपला बुलढाण्याला नाही तर कुलकर्णी कुरंदकर जोशी आपल्याकडे आपले म्हणजे आपला मिळच नाही गाड्यानं लक्ष देऊन ऐका आमदार जरी तुमचे असेल तरी पीए ब्राह्मणच आहे बरं ही लक्ष देऊन ऐका मंत्री जरी तुमचे असेल तर सचिव कोण आहे अरे केंद्राचे सचिव पहा महाराष्ट्राचे सचिव पहा उपसचिव पहा तुम्ही आडनाव तपासा ना मी काही असं काही चुकीचं बोलतो असं नाहीये तुम्ही IAS झालेले ऑफिसर पहा IPS पहा IT पार्क मध्ये सुद्धा जाऊन पहा तुम्हाला तेच लोक दिसतील याचं कारण तुम्ही थोडं खाताना थोडा विचार केला पाहिजेत महाराज अरे तुम्ही फक्त मांस खात नाही उपकार आहे नाही तर 70 वर्षाचं मात्र 40 रुपये किलो 50 वर्षाचा माणूस 150 रुपये किलो आमच्यासारखा एखादा ताजा तवाने पाकवाजा असला 750 रुपये किलो उपकार आहे आपण माणसं खात नाही अरे मग त्याच्यामुळे तर तुमची बुद्धी खराब झालेली ना अरे माणसांना जर रस्त्यानं जाताना खडीच्या अंगावून गाडी गेली तरी माणसाला दिवसभर करमत नाही आज अपघात झालेला असतो हवेवर त्याच्या नाकात तोंडातून रक्त येतो तो सांगतो ॲम्ब्युलन्सला फोन करावं माझ्या घरच्यांना कळवा मी एकुलता एक आहे एवढे चुकीचे लोक झाले महाराज या देशामध्ये लोक तो प्रसंग लाईव्ह करतात त्याचे फोटो घेतात त्याचा व्हिडिओ काढतात पण डॉक्टरला फोन करून कळवत नाही तर अपघात झालेला ॲम्ब्युलन्सला फोन करून कळवत नाही तर अपघात झालेला आहे अरे तुम्ही हाही विचार करा हा प्रसंग त्याच्यावर येतो उद्या तुमच्या माझ्यावर येणार नाही का तुम्ही सुद्धा रस्त्यावर प्रवास करता तुम्हाला रक्त पाहून सुद्धा दया येत नाहीये याचं कारण तुमचं खाणं राक्षसी झालेलं आहे तुम्ही सात्विक खातच नाहीये ना महाराज तुम्ही जनावर खायला लागले त्याच्यामुळे तुमच्याकडे अरे किती बोलावं तुम्हाला आता प्रत्येकाच्या शेतामध्ये बैल आता बैल कमी झाले पण तुमच्याकडे जर एखादा बैल असेल तर तुम्ही उद्या सकाळी उठा कोठ्यामध्ये जा आणि त्या बैलाच्या समोर कोंबडीचं मांस टाका काय टाका मरल महाराज बैल पण कोंबडीचं मांस खाणार मरल बैलाला माहिती आहे माझं खाद्य चारा आहे माझं खाद्य वाढ आहे माझं खाद्य घास आहे भूस आहे बैल मरण पण कोंबडीचं मांस खाणार नाही हे 4 पायाच्या बैलाला कळलं कोणाला कळलं तरी आपल्याला कळत नाही महाराज एवढं बोलून जे बैल मटणं खातील त्यांच्यासारखे तर बधीर जगात दुसरे कोणीच नाही महाराज मरण्याच्या अगोदर गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालून मरा
तसे जर मारसाल तर मारिती तोडीती जोडीती निष्ठुर यमाचे किंकर नाही त्या यमाशी करुणा. वाईट वाटतं महाराज. काही जर 90 वर्षाचे म्हातारे असतील आणि त्यांच्या गळ्यामध्ये जर पवित्र तुळशीची माळ नसेल, हे जे माझे सोन्यासारखे लेकरं दिसतात का महाराज, त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापेक्षा हे पोरं मोठे. तुम्ही म्हणसाल महाराज का? ते 90-80 वर्षात झालं, त्याला वागायची अक्कल नाही. यांना वयाच्या 12व्या वर्षी कळलं कसं वागावं काय नाही. संप्रदायामध्ये तुमच्या वयाला किंमत नाहीये. धनवृद्धा बलवृद्धा आयुर्वृद्धा तथैवच ते सर्वेपि ज्ञानवृद्धा शकिंकरा. अशी शकिंकरा. कोणी धनाने मोठा असेल, कोणी पदाने मोठा असेल, कोणी वयाने मोठा असेल, पण शास्त्र फक्त त्याच व्यक्तीला किंमत देते जो ज्ञानाने मोठा आहे. 1400 वर्षे जगलेले चांगदेव महाराज 5 वर्षाच्या मुक्ताईला शरण गेले. मुक्ताईचं वय होतं का हो? पण आलेलो टांगणी चांगदेव. म्हणून माझी विनंती गाड्यानं तुम्हाला, लेकरांना दही दूध तूप लोणी खाऊ घातलं पाहिजे महाराज. बघा ना तुम्ही, काही लोक 2 टाइम दही भात खातात. आपल्या चहाला सुद्धा दूधही नाही आणि आपला मेळही नाही महाराज. आपला चहा सकाळी थंड असतो, 6लाच काही सुरू करतो महाराज. त्या दिवशी समृद्धी महामार्गाने मी नागपूरला चाललो होतो सर, आणि मग गाडीत पाणी बघा. समृद्धीला काही जास्त हॉटेल वगैरे नसल्यामुळे पाण्याचं बॉक्स होता. एक माणसानं हात केला, ड्रायव्हरनं गाडी पुढे नेली. मी रागवलं त्याच्यावर, मूर्ख आहे का म्हणलं तू, तुला कळतं का काही? तो माणूस पाण्यासाठी तरफ पडतोय, तू कीर्तन करा सोबत राहतो, गाडी थांबव. ड्रायव्हरला शिव्या द्यायला परत गाडी मागं आणली. त्यानं पाणी घेतलं, म्हणलं का घ्या पाणी थोडं द्या बॉटल. नाही म्हणे महाराज, बॉटल होती पण त्यात पाणी नव्हतं कालवायला, म्हणून हात केला तुम्हाला. अर्ध पाप तर पडलंच आपल्या नशिबी. जगाचा मालक विचार करू लागला, एवढं काही दूध तुपलोणी असताना तुम्ही वाळून काय केले? देवानं सांगितलं जेवढं काही तेवढं सगळं मथुरेला जातं, पोटाला काही राहत नाही. देवानं सांगितलंय बघा, तुम्हाला सुख पाहिजे ना, आनंद पाहिजे, तुम्ही काय काम करा, माझ्या पाठीमागे तरी या रे लागे अवघे माझ्या मागे तुम्ही माझ्या पाठीमागे. खरं सांगू का तुम्हाला, जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल, शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर माणसाने एक देवाच्या मागे गेलं पाहिजे, नाही तर साधूच्या मागे. माणसानं माणसाच्या मागे जाऊन कसं तुम्हाला तृप्ती भेटेल? कारण जगातला प्रत्येक जीव हा अपूर्ण आहे आणि अपूर्ण मनुष्य तुम्हाला पूर्णत्वाचं ज्ञान देऊ शकत नाही. माणसानं माणसाच्या मागे जाणं म्हणजे एक जुनी म्हणे, उघड्या शेजारी नागव गेलं रातभर हिवानं
असं वाटतं तुम्हाला की याच्याकडे पाहिलं की सुख आहे, त्याच्याकडे पाहिलं की सुख आहे. नाही नाही, जगातले प्रत्येक व्यक्ती दुःखी आहे. सुखी फक्त सुखरूपायचे तुझे कोणी सांगा माझ्या पांडुरंगा. बस त्याच्याकडे जा. आणि त्यांच्याकडे जर गेलं तर आजी देतो पोटभरी म्हणाल तोरी. पण हे करत असताना हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. पण हे सगळं काला 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 या शब्दाचा अर्थ तरी काय हो? एखाद्या कीर्तनकाराने यायचं, कीर्तन करायचं, दही अंडी फोडायचं, तुम्ही वांग्याची भाजी खायची, वरण खायचं, घरी निघून जायचं, याला काला म्हणत. काला या शब्दाचा सोपा अर्थ लक्ष देऊन ऐका. अंतकरणातले विकार नष्ट करून, अंतकरणातला जातीवाद नष्ट करून, अंतकरणातला भेद मत्सर सगळं नष्ट करून सगळ्या गावकऱ्यांनी एकत्रित येऊन भगवंताचं भजन करणं, चिंतन करणं हा जीवनातला सगळ्यात मोठा काल आहे. इथं जेवढ्या काही माझ्या माया बहिणी बसलेल्या मायानो, पूर्वी आपल्या गावाकडे काही हापसे होते. असं तुमच्या गावात आहे का नाही? त्या हापशावर जर पाणी आणण्यासाठी गेल्या माया हो, तर तुम्ही रिकामा हंडा घेऊन जाता का भरलेला? भरलेला हंडा का रिकामा? रिकामा हंडा घेऊन गेले, पाणी हापसलं तर तो हंडा भरल. भरलेला हंडा जर तुम्ही त्या हापशाखाली लावला आणि तुम्ही जर हापसलं तर हाय ते पाणी सांडल, पण हंडा भरणार. एक माय माऊली खूप हुशार होती. तिनं हंडा हापशाखाली लावला, दिवसभर हापसत बसली, पण हंडा मात्र भरला. कारण ती अतिशहाणी होती ना. तिनं हंडा कसा ठेवला होता? कसा ठेवला होता? किती वर्ष कीर्तन ऐकले, किती वर्ष सत्य केले याला महत्व नाहीये. तुमच्यात त्याच्यात परिवर्तन किती याला खूप महत्व आहे. माझी सर्व गावकरी मंडळीला विनंती, बघा सप्त्याची परंपरा ही वर्षातून एकदा सप्ताह असतो महाराज आपला. नाही आपल्याला सहकार्य करता आलं तरी चालेल, पण कमीत कमी चांगल्या कामात अडथळा तरी नका करत जाऊ. माझी विनंती तुम्हाला. अरे हे जे छोटे छोटे मुलं यांच्यावर जर चांगले संस्कार झाले तर उद्या तुम्हाला बाप म्हणणारे, आईला आई म्हणणारे, बहिणीला बहिणी म्हणणारे. आणि हे मार्गदर्शन फक्त या 7 दिवसातूनच होणार आहे. तुमचे सत्य बंद झाले तर लोक तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतील कुठं? हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. पण चांगल्या कामाला विघ्न निर्माण होणार म्हणजे होणारच. तुम्ही मंदिर बांधायला घ्या, विरोधक ठरतील. तुम्ही ग्रामपंचायत बिनविरोध करा, विरोधक तयार होतील. तुम्ही सप्ताह घ्या, का लोक एवढे आडवे असतील मला तर काही अजून कळलं नाही महाराज. देवाने जेवढे प्राणी निर्माण केले तेवढे सगळे आडवेचे. कुत्र आडवं, मांजर आडवी, गाय आडवी, बैल आडवा, म्हैस आडवी. फक्त एक उभं जन्माला घातलेला देवाने. देव तर डोक्याला हात बसला. हे उभा असून एवढं आडवं चालतं. बाय चान्स आडवा असतं तर किती आडवं चाललं असतं. माणसासारखा आडवा प्राणीच नाही महाराज कुठे. अरे 100 मांजरी आडव्या जाऊ द्या, तुमचं काम होईल. पण गावातला एक माणूस आडवा गेला तर सप्ताह होत नाही. अवतारी पुरुष असतात महाराज. सप्त्यात काड्या करणार हे अवतारिक पुरुष आहे. सगळ्यांना सेवा जमत नाही, बरोबर का नाही? म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, सप्त्याला नाही आले तरी चालते. आज कीर्तन होतं, रात्री आम्ही फार दूर होतो, 400-450 किलोमीटर. आमच्या सरांनी सांगितलं म्हणे महाराज एवढ्याला आमचा प्रवास करता कशाला? म्हणजे एक तर पहिल्या 4 वर्षापासून तारखेचं ऍडजस्ट होत नव्हतं, आणि यावर्षी घेऊन जर नाही आलं त्यांचं मन मोठं आहे. ते म्हणे 400 आता परत संध्याकाळी 6 ते 8 पुण्याला म्हणजे एवढा प्रवास नका करू, पुढच्या वर्षी संध्याकाळी करा. पण म्हणलं असं नाही, एकदा शब्द दिला की दिला. आणि परिसरातलं कीर्तन आहे ना महाराज, त्याच्यामुळं बहुतांशी चार्ज तर काही बसत नाही. पण आता आपलं कार्यक्षेत्रच पश्चिम महाराष्ट्र आहे. आपलं कार्यक्षेत्र कोणतं आहे? कार्यक्रमच तिकडे असतात. म्हणून त्यांनी रात्री आम्हाला सांगितलं, नागेश दादालाही सांगितलं म्हणे तुम्हाला लय प्रवास होत असेल, पहिल्यांदा असा फोन कोणीतरी केलाय आपल्याला आमच्या लाईफ मध्ये, पहिल्यांदा. नाही तर आपण जर म्हणला लय लांब आहे आणि माझी तब्येत बरोबर नाही, महाराजन तू इथून सुरुवात करतात. जुनू को याच्या बापाचा 7-12 मी लिहून घेतला, इतक्या वजनात बोलतो. आणि त्यांचे रद्द करायचे असले महाराज आमच्या घरी असा असा प्रॉब्लेम झाला, कीर्तन रद्द. सांगत बी नाही काही लोक. काही कार्यक्रमाला आम्ही अर्ध्यापर्यंत केलं, त्यांचा फोन आला कार्यक्रम रद्द झाला, तिथून परत आला. मग आम्ही केसेस केले का तुमच्या? महाराज लोक त्याला कुठंतरी गबाळ भेटला. अरे थोडी धारणा चांगली ठेवा. इतके हलकट विचार कसे करता? संप्रदायाच्या प्रचारका माणसं अजिबात नाही केले पाहिजेत महाराज. कीर्तनकार आहे, तो प्रवासी आहे, अडचण आहे, कधी ना कधी कोणाला येऊ शकते. मी देव आहे का? गाडी आहे सोबत, एखाद्या वेळेस कमी जास्त होऊ शकतं. पहिल्यांदा मी महाराज झाल्यापासून कोणीतरी मला म्हणलं लांबचा प्रवासी काळजी करू नका. हे माणसं ठराविकच असतात महाराज, ते फक्त प्रेम करतात, बाकी त्यांना काही घेणं देणं नाही. लक्ष देऊन ऐका. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू, अंतकरणातले विकार नष्ट करू. सर्वांनी एकत्रित येऊन भगवंताचं चिंतन करणं हा जीवनातला सगळ्यात मोठा कालावधी. बार
ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी दोहीसी, गाठ देवोनी गाठ बाई कोणा सुटेना, यशोदे बाळ तुझा काना कोटवर सुसुदिंगाना. अनेक खुड्या केल्या. आवरी आवरी आपुला कान्हा, नासियेल्या आमुच्या सुना, अजून लाज नाही तुझ्या मना, तुझा तुला गोड वाटे काना काना काना, येतो आमुचे गरासी, धमकावी तोले की सुनासी, कोठे लोणी सांग आमासी, न सांगता वासुरे सोडी बिदिसी, आपण खातो दही दूध तूप लोणी, हात पुसतो सुनेच्या मुखाला गोनी, एका जनार्दनी करी करणी, जातो पळोनी तेथोनिया. अनेक प्रकारच्या कोड्या केल्या. जगाचा मालक सगळ्यात यशोदेकडे गेले. यशोदे तुझ्या पोराला समजून सांग, दही दूध तू खाते, खाऊ दे, खाण्याची गोष्ट आहे, पण दह्या दुधाचा नासुडा करते. जगातली कोणतीच आई अशी नाहीये की त्या आईला आपल्या मुलाचे गुन्हे खरे वाटेल. बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ दिसतंय गोजिरवाने ग, काय सांगता घराने ग गोकुळच्या नारी. यशोदा सांगू लागली, 5 वर्षाचे माझे बाळ गे, अंगणी ग माझ्या खेळ, काला टिकाची घेता आळगे गोकुळच्या नारी, सावळा की चिमणा माझा, गवळणीत खेळे राजा, तुम्ही मोठ्या ढाल गजागे गोकुळच्या नारी. अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. बरोबर 12ला 5 मिनिटं कमी असताना एक तोत्री गवळण यशोदेकडे गेली. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. जात होते यमुना पानिया, तोत्री गवळण होती. शिट्टी नाही मारला पाहिजे, नाही तुम्ही करणं बंद कर, एकदा सुरू झाल्यानंतर कर सुरू. जात होते यमुना पानिया, वाटेत भेटला थावला, सावळाने थावला, दोईवल टोपी मिळलं पुछाचीन खांद्यावली कामला. यशोदा म्हणली, अगं माझं लेकरू मी त्याला नटवलंय ग, ते राजाचं लेकरू. ऐक ना यशोदे, तेने माझी तेली तवाली, मग मी तिथून पलाली, पलता पलता धतलून पलली न दोईची धादल फुटली. घागर फुटली ना, घेऊन जाईल लेकराला काही म्हणू नको. आई माझे दुल दे फुटले, मग मी ललत बथले, तिकडून आले छालंग पाणी न मला पोताती धरले. अशा अनेक कोड्या केल्या. आणि मग पोरग जास्त विचित्रपणा करायला लागला की बापाकडे 2 पर्याय असतात, एक तर त्याला हॉस्टेलला टाकतात, एक नाही तर आळंदीला टाकतात. हा आळंदीला जाणारा माल काही जास्त चांगलाही नसतो, चायना माल या. एखाद्या पोराला तुमच्या लेकराला 12वी सायन्स मध्ये 99% पडले, तुम्ही त्याला आळंदीला पाठवता? हा, त्याला MBBS, त्याला MA, त्याला इंजिनियर, त्याला सॉफ्टवेअर इंजिनियर. आमच्याकडे सगळे येडेचे हो, ज्याला गावात कोणी विचारत नाही, जा शिंदे बाबा घेऊ. हा, म्हणजे लोकांनी महाराजपणा म्हणजे काही असं त्याच्याकडे. पण काय माझ्या ज्ञानोबरायची युनिव्हर्सिटी असेल महाराज, काय माझ्या ज्ञानोबरायचा दरबार असावं. किती बावळ पोरग नेऊन घालावं आळंदीला. 4 वर्ष सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं अध्ययन करून ज्यावेळेस समाजामध्ये प्रचार करताना महाराज, तर क्लास 1 क्लास 2 वाल्याचंही डोकं चालत नाही, एवढं गोड बोलत. ही ताकद माझ्या ज्ञानोबरायचं बोलायची सद्गुरू जोग महाराजांची. अरे जगात चांगले आहे तर कोणी जवळ करेल ना महाराज. आता कीर्तन करतोय, आता नाव, आता सगळेच बोलतील, सगळेच म्हणतील महाराज आहे, महाराज आहे, आपला ब्रहा, आपला अभिमान. ज्यावेळेस काहीच नव्हतं त्यावेळेस आम्हाला जवळ करण्याचं काम फक्त माझ्या ज्ञानाबाईने केलंय महाराज.
ज्ञानोबाई तू यशोदेना कळालं हे घरी ठेवून फायदा नाही. गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना वना वना, गाई गोपाळ सवंगडी वना. घेऊन जाय खेळे नंदाचा काना, विटू दांडू चेंडू लगोरी नाना परी, खेळ मांडियेला यमुनेच्या तिरी. अनेक प्रकारचे खेळ खेळल्यानंतर गोपाळ थकले. चला वळू गाई बाई सुजेऊ एके ठाई, बहु केली वनवन पायी पिटी झाला क्षीण. सर्वांच्या गायी एकत्रित केल्या भगवंताने, सर्वांची शिदुरी एकत्रित केली आणि पहिला काला माझ्या जगाच्या मालकाने यमुनेच्या किनारी केला. शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगतात, बिभ्रत वेणुम जठरपटयो शंभुवेत्रेचे कक्षई, वामे पानमसल कौलम तत्फलांगिली श्रुतिष्ठम मध्ये सुपरी सूर्यो हास्य नर्म विश्वई, स्वर्गे लोके मिषति भुज यज्ञ भगवान केले. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. जो काला माझ्या भगवंताने यमुनेच्या किनारी केला तोच काला साधू संतांच्या मंडळीने एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळाशी लायावती. आणि तोच काला गेले 57 वर्ष साधू संतांच्या आशीर्वादाने आपल्या गावामध्ये. म्हणून एकदा त्यांचं प्रेमानं भजन ज्ञानेश्वर